नमस्कार, मी आहे ऐश्वर्या. मागील आठवड्यापासून सुरू झालेल्या या सदरांना प्रेक्षक हो आपण उदंड प्रतिसाद देत आहात. हे आपले प्राप्त ईमेल, फोन कॉल्स व क्लिनिकला प्रत्यक्ष भेट देत आहात यावरून लक्षात येतच आहे. असाच प्रतिसाद पुढेही आपण देत राहाल हीच आपणाकडून अपेक्षा बाळगते. आपल्या खाजगी वैवाहिक जीवनातील अगदी कुठल्याही समस्या असो त्याचं योग्य निदान करून प्रत्येकाला आयुष्य अगदी सुखी, समाधानाने, आनंदात जगता यावे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याशी संबंधित खाजगी आयुष्याच्या समस्यांना वाचा फोडणारे, सांगोपांग चर्चा, योग्य मार्गदर्शन व प्रभावी उपाय सुचवणारे, नवनवीन विषयांवर बोल्ड आणि बिनधास्त मालिकांचे सदर. आधुनिक युगात वावरत असताना खुल्या मनाने सेक्स सारख्या विषयावर बोलणं टाळलं जातं. ही भीतीपोटी म्हणा, न्यूनगंड म्हणा अथवा चार चौघात आपल्याला कुणी काही बोलेल, वेगळं पाडतील हा न्यूनगंड बाळगूनच या विषयावर देखील इतर विषयाप्रमाणे बोलायला हवं. एक हक्काचं व्यासपीठ म्हणून प्रत्येक प्रश्नाची उकल फोडण्यासाठी या सदरात आपल्या मनातील सेक्स समस्यांवर आधारित सर्व बोल्ड आणि बिनधास्त प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. यामुळे नक्कीच जीवनाला नवीन दिशा देण्याची किमया साधेल व प्रत्येकाच्या आयुष्यात एक आशेचा किरण घेऊन नक्कीच येऊ. आशा किरण, बोलूया निसंकोच. अनेक पुरुष व स्त्रिया विविध लैंगिक समस्यांनी त्रस्त असतात, जसे की सेक्स ड्राईव्ह कमी होणे, इरेक्टाईल डिस्फंक्शन, शीघ्रपतन, वेदनादायी सेक्स, हार्मोनल असंतुलन आणि वंध्यत्व. हे विषय अजूनही लाजेने, भीतीने किंवा गैरसमजामुळे उघडपणे बोलले जात नाहीत. परंतु आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक उपचार आणि योग्य निदान, लेझर थेरपी, हार्मोन थेरपी आणि काउन्सिलिंग मॉडेल्स यामुळे सेक्स समस्या सहज आणि सुरक्षितपणे बऱ्या होऊ शकतात. माझ्या बोलण्यावरून आजच्या कार्यक्रमाचा विषय तुमच्या नक्कीच लक्षात आलाच असेल. इंटिमसी टेक, सेक्स समस्यांचे आधुनिक तंत्रज्ञान व समाधान. या विषयावर बोलण्यासाठी, मार्गदर्शन देण्यासाठी आपल्याकडे आहेत डॉक्टर उमेश मुंदडा सर. नमस्कार सर. आणि आपल्या आजच्या या सदरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सरांची एक थोडक्यात ओळख करून देते. गेल्या 40 वर्षांपासून हजारो रुग्णांना वैद्यकीय पद्धतीने मार्गदर्शन करणारे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी क्लिनिकली सेक्सॉलॉजिस्ट. आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून 1985 पासून सातत्याने रुग्णांची एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेले 40 वर्ष पुरुष व स्त्रियांच्या लैंगिक समस्यांवर उपचार, समुपदेशन आणि वैज्ञानिक मार्गदर्शन करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहिल्यानगर अशा अनेक शहरांमध्ये आशा किरण क्लिनिकच्या शाखा असून मुख्य शाखा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. आजच्या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर मुंदडा सरांकडून काही प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत. आपला मुद्दा आहे इंटिमेट टेक सेक्स, म्हणजेच समस्यांचे आधुनिक तंत्रज्ञान आणि समाधान. आजच्या काळात कोणत्या मुख्य सेक्स समस्या सर्वाधिक आढळतात आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने सर मदत करतं? आता आपण प्रत्येक विषय म्हणजे एक एक विषय घेऊया. नक्की. पहिले घेऊया आपण हस्तमैथुन, ज्याला आपण मास्टरबेशन म्हणतो. कारण मास्टरबेशन याच्याबद्दल त्यांच्यामध्ये शंका कुशंका खूप असतात, समज गैरसमज खूप असतात आणि त्या गैरसमजुतामुळं नक्कीच त्यांना असं वाटतं की आपल्याला कुठेतरी लैंगिक दुर्बल्य आलं. तर प्रत्येक माणूस हा मास्टरबेशन करत असतो. मास्टरबेशन करणारा आम्ही काही ऑब्जेक्शन घेत नाही, पण ते किती करावं, काय करावं, ते आपलं मनावर किती ताबा मिळवावा त्याला खूप महत्त्व असतं. जर तुम्ही वीकली वन्स ऑर ट्वाईस जर मास्टरबेशन करत असाल तर आम्ही ॲडवाईस करतोच की केव्हा केव्हा आपल्या वीर्याला किंवा आपल्या फ्लुइडला वाट करून देणं गरजेचं पण असतं. तर पूर्वीच्या काळामध्ये जे लोक हस्तमैथुन हाताने करायचे, त्यासाठी आजच्या तंत्रयुगामध्ये एक चांगल्या क्वालिटीचे सिलिकॉन बेस आज स्ट्रोकर आलेले आहेत. ते स्ट्रोकर जास्त आम्ही ॲडवाईस करतो. ते आम्ही आमच्या आशा किरण क्लिनिक येथे प्रत्येक पेशंटला ज्या लोकांना मास्टरबेशन करायचे आहे त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो. आता दुसरा विषय असा आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. आता इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी माझ्याकडे भरपूर पेशंट येतात, ज्याला आपण नपुसंकता म्हणतो. जेव्हा मी 1985ला प्रॅक्टिस केली तेव्हा फक्त आणि फक्त मी आयुर्वेदिक औषधावर डिपेंडेंट होतो. त्याच्यानंतर काही औषधी अजून निर्मित झाली. आज आपल्या व्हायग्रासारख्या औषधी निर्मित होऊन मला वाटतं त्यांनी 25 वर्ष झालेले आहेत. तर ते औषधी पण चांगले बेनिफिशियल आणि चांगले इफेक्टिव्ह आहे, पण त्याचा मिसयूज जसं क्रोसिनसारखं यूज त्याचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जास्त दिसत आहेत. तर आज इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त औषधीवर अवलंबून राहायची आजच्या युगामध्ये गरज नाही. आजच्या युगामध्ये आपल्याकडं अत्याधुनिक शॉकवेव्ह थेरपी आहे,
जी खूप बेनिफिट देऊ शकते, कारण की ते इंद्रियाकडे शॉकवेव्ह देऊन ते आपले जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे वेव्ज असतात ते वेव्ज आपल्या इंद्रियाकडे जातात, तिथल्या रक्तवाहिन्या नवीन तयार करतात, तिथल्या पेशी नवीन तयार करतात आणि त्याच्यामुळं जे काही आपलं म्हणजे इरेक्टाईल डिस्फंक्शन आपल्या व्हॅस्क्युलर इनसफिशियन्सीमध्ये झालं असेल तर त्याला नक्कीच शॉकवेव्ह थेरपी मदत करते. त्याच्यानंतर काही आले व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस. व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसेस तर आपण त्याला पेनिस जिम म्हणतो आणि ते पेनिसचं मसलचं एक्झरसाइज करण्यासाठी आणि जे आतलं स्पॉन्जी टिश्यू असतात, जे दोन मुख्य मसल असतात किंवा स्पॉन्ज असतात जे रक्तपुरवठा साचवून ठेवतात, त्यांना व्यायाम करण्यासाठी नक्कीच व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आपल्याला मदत करू शकते आपल्या लैंगिक आयुष्यासाठी. त्याच्यानंतर शीघ्रपतनाचे पेशंट पण माझ्याकडे खूप कॉमनली येतात आणि या समस्यापासून त्यांच्या दोघांच्या नात्यामध्ये थोडासा दुरावा पण केव्हा केव्हा येऊन जातो आणि केव्हा केव्हा असे पण पेशंट माझ्याकडे येतात ते घटस्फोटापर्यंत पण जातात. अच्छा. आज सकाळीच माझ्याकडे एक पेशंट आला जे की त्याची पार्टनर त्याला कंप्लेंट करते आहे की विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ जर तू तुझा टाईम वाढवला नाही तर मी घटस्फोट घेते. तेव्हा तो माझ्या क्लिनिकला आला तर मी त्याला ॲडवाईस केलं की पुढच्या वेळेस तू जेव्हा येशील तू तुझ्या पार्टनरला पण घेऊन ये, जेणेकरून आपण त्याला कपल काउन्सिलिंग करून आपण त्यांना प्रॉपर त्यांना सोल्युशन देऊ शकतो. तर आता हे शीघ्रपतनासाठी ही पण एक गंभीर समस्या आहे. यासाठी आमच्या क्लिनिकला एक किगल एक्झरसाइज चेअर आहे. त्या किगलवर तुम्हाला फक्त जसं आज मी आता इथं बसलो तसं बसायचं आहे. एक अर्ध्या तासामध्ये 11,700 किगल एक्झरसाइज ते करून देतं. आता किगल व्यायाम म्हणजे काय की जेव्हा केव्हा मी तुम्हाला सांगत असतो की शीघ्रपतनासाठी घरच्या घरी तुम्ही किगल व्यायाम करा, जेणेकरून तुमचे PC मसल जे असतात ते पेल्विक फ्लोअर मसल ते रिलॅक्स होण्यासाठी मदत होते आणि हे रिलॅक्स झाले तर आपल्या जननेंद्रियामध्ये रक्तपुरवठा वाढतो. आणि ती पद्धत जर आम्ही ॲडवाईस केली तर तुम्हाला 6 महिने लागतात. अच्छा. पण माझ्या इथं चेअरवर तुम्ही फक्त 6 वेळा येऊन बसलात तर मला वाटतं ही शीघ्रपतनाची समस्या मुळापासून नायनाट होण्यासाठी नक्कीच मदत होते. त्याच्यानंतर आपल्या क्लिनिकमध्ये आजच्या स्थितीमध्ये अत्याधुनिक जी पद्धत आहे ती आहे पी-शॉट थेरपी. अच्छा. आता पी-शॉट थेरपी खूप छान थेरपी आहे. काय पी-शॉट थेरपीमध्ये काय करतो, इट इज अ स्टेम सेल थेरपी. म्हणजे आपलेच ब्लड घेऊन त्याच्यावर काही प्रक्रिया करून लॅबोरेटरीमध्ये त्याला प्रॉपर सेंट्रिफ्यूज करून त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर मिक्स करतो आणि ते ग्रोथ फॅक्टर मिक्स केल्यानंतर त्याच्यातला वरचा जो प्लाझ्मा असतो, खाली RBC असतात, वरचा जो पिवळा भाग असतो तो प्लाझ्मा असतो, त्याला आम्ही म्हणतो प्लेटलेट रिच प्लाझ्मा. तो प्लेटलेट रिच प्लाझ्मा इन्शुलिन सिरीजमध्ये घेतो आणि पूर्ण इंडियामध्ये 360 डिग्रीमध्ये आम्ही इन्सर्ट करतो. तर विदिन अ स्पॅन ऑफ 1 मंथ त्यांना एकदम चांगले रिझल्ट भेटतात. नवीन ब्लड व्हेसल तयार होतात, नवीन पेशी तयार होतात, नवीन मज्जातंतू तयार होतात. तर ही पद्धत जी आहे ही मोस्ट ॲडव्हान्स थेरपी आहे आणि खरोखर ही थेरपी म्हणजे फ्युचरिस्टिक थेरपी आहे. या थेरपीचं जर बेनिफिट ज्या घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या आशा क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता. अच्छा सर, पण प्रेक्षकांच्या मनात हाही एक प्रश्न येऊ शकतो की या ज्या अत्याधुनिक थेरपीज आहेत यांचे काही साईड इफेक्ट होतात का? आता जे की मी थेरपी सांगितल्या तुम्ही जर प्रॉपर सेक्सॉलॉजिस्टच्या द्वारा किंवा त्यांच्या गाईडलाईन्सद्वारा जर प्रॉपर डोजमध्ये घेतल्या आणि प्रॉपर गाईडलाईनमध्ये घेतल्या तर मला वाटतं या थेरपीचा कोणताही साईड इफेक्ट नाही. अच्छा. त्याच पद्धतीने महिलांमध्ये वजायनल ड्रायनेस असेल, पेनफुल इंटरकोर्स असेल आणि लेझर बेस उपचार असतील तर हे कशा पद्धतीने काम करतात? आता स्त्रियांसाठी माझ्या क्लिनिकमध्ये एक हायपू लेझर म्हणून एक मशीन उपलब्ध आहे. आता हायपू लेझर म्हणजे काय की ज्या लेडीजची ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झाल्यानंतर जो योनी मार्ग थोडा सैल होतो त्याला थोडंसं टाईट करण्यासाठी आम्ही वजानल हायपू लेझर मशीन आम्ही यूज करतो. अच्छा. ती आमच्या क्लिनिकमध्ये अवेलेबल आहे, ती माझी मुलगी करते. सर, सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपलं मेंटल हेल्थ असेल आणि ताणतणाव असेल तर हे आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतं? आजच्या स्थितीमध्ये आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये हा. सगळ्यात जास्त जर म्हणजे ताणतणाव असेल तो पुरुषांना आहे. कारण की पहिले पुरुष जे असते 8 तास जे काम करणार होते आज ते IT ची मुलं 12-12 तास काम करतात 12-15 किंवा केव्हा रात्री नाईट ड्युटी असते, नाईटमधून काम करतात. बरोबर. तर त्याच्यामुळे काय होतं की यांचं जे हार्मोन्स असतात ते हार्मोनचं जे संतुलन ते पूर्ण बिघडून जातं. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की सेक्च्युअल थॉट सेक्च्युअल सायकल ही आपल्या ब्रेनमध्ये तयार होते आणि त्याची ती सुरुवात असते. जर आपलं ब्रेनमध्ये म्हणजे अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, ताणतणाव असेल तर नक्कीच ते थॉट कमी होतील, ते थॉट आपल्या माइंडमध्ये येणार नाहीत आणि आपली सेक्च्युअल सायकल तयार होणार नाहीत. सर, हार्मोनल असंतुलन तपासण्यासाठी अत्याधुनिक ब्लड प्रोफाईल आणि
हार्मोनल स्कॅन हे किती अचूक आणि किती सुरक्षित आहेत? नाही, खूपच लैंगिक समस्या जर गंभीर असतील, सगळ्या औषधोपचार देऊन पण जर त्यांना प्रॉपर रिझल्ट येत नसतील, तेव्हा आम्ही हार्मोनल त्याचं इम्बॅलन्स आम्ही चेक करतो. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये भरपूर हार्मोन्स आहेत. भरपूर हार्मोन आहेत. तर टेस्टोस्टेरॉन आहे, TCH आहे, त्यानंतर थायरॉईड आहे आणि प्रोलॅक्टिन आहे, असे भरपूर हार्मोन्स आहेत. शुगर बीपी पण असतात ना? शुगर बीपी हार्मोन्स नाही, शुगर बीपी वेगळं असतं. अच्छा अच्छा. तर या भरपूर हार्मोन्स आहेत. या हार्मोनची आम्ही टेस्ट करतो आणि याच्यामधलं कोणतं हार्मोन डिस्टर्ब आहे त्या प्रमाणे आम्हाला उपचार करावा लागतात. अच्छा, मग जसे हार्मोन्सनुसार ठरतं की समोरच्या व्यक्तीवर आपण कोणत्या पद्धतीने उपचार करणार आहोत. कपल कम्युनिकेशन सुधारण्यासाठी आपल्या आशा किरणमध्ये काही उपचार उपलब्ध आहेत का? बघा, कोणते म्हणजे जेव्हा केव्हा म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये कोणाला दोघांना आनंद पाहिजे असेल, कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जितकं चांगलं कम्युनिकेशन असेल तितकं नातं चांगलं होतं. तर आमच्याकडे जे काही कपल येतात, भरपूर कपल माझ्या क्लिनिकला येतात, तर त्यांना काउन्सिलिंग दरम्यान त्यांना मी एकच सांगतो की जे काही दोघांपैकी हिस्ट्री घेऊन दोघांचं कुठं चुकत असेल तर ते आम्हाला ऑब्झर्व करावं लागतं आणि त्याप्रमाणे त्यांना आम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग करावं लागतं. कारण की बरेच पुरुष असे पण असतात ना की माझ्या क्लिनिकला म्हणजे एकटे येतात आणि ते बरोबर प्रॉपरली हिस्ट्री आपल्या पार्टनरबद्दल देत नाही. म्हणून माझ्याकडे कपल जे येतात त्यांना रिझल्ट पण खूप चांगले येतात. आणि बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपली पार्टनर आपलं ऐकणार नाही, पण त्याला मध्यस्थी करण्यासाठी तुमच्या दोघांची काही म्हणजे भांडणं असतील या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, छोट्या मोठ्या किरकी घरामध्ये असतील, तर त्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला कोणतरी मध्यस्थी पाहिजेच. आणि तेच म्हणजे आमच्या कपल काउन्सिलिंगमध्ये आम्ही आमच्या क्लिनिकद्वारा करत असतो. आणि तुम्हाला सांगतो की कपल काउन्सिलिंग जे आहे हा इतका चांगला प्रकार आहे की माझ्याकडं असंख्य म्हणजे घटस्फोट होणारे जे माझ्याकडे कपल आलेले आहेत त्यांचं घटस्फोट होण्याचे मी थांबवलेलं आहे. कारण की तुम्हाला 5-6 स्टेज होऊन जावं लागतं. त्या स्टेजमध्ये आम्ही 5-6 वेळ तुम्हाला बोलवतो, तुमची गुप्तता ठेवली जाते. जे काही तुम्ही बोलता, जे काही तुम्ही आम्हाला सांगता ते आम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे गुपित ठेवतो आणि कोणाला सांगत नाही, त्याची चर्चा करत नाही, प्रायव्हसी मेंटेन करतो. आणि त्याच्यामुळं पण इतकं नक्कीच आहे की लैंगिक आयुष्यामध्ये जर दोघांना समाधानी जर राहायचं असेल, त्यांना दोघांना एन्जॉय करायचं असेल, नक्कीच तुम्ही आमच्या क्लिनिकला जर ॲज अ कपल आलात तर नक्की आम्ही तुमची प्रायव्हसी पण मेंटेन करू आणि तुम्हाला प्रॉपर त्याच्यातून चर्चा करून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल त्याला चांगलं सॉल्व्ह करून देण्याचा नक्कीच आमचा प्रयत्न राहील. सर, जेवढे प्रॉब्लेम्स आतापर्यंत तुम्ही पाहिले त्यामध्ये तुम्हाला काय जाणवलं ॲज अ डॉक्टर की प्रॉब्लेम जास्त सायकोलॉजिकल आहे की फिजिकल आहे? नाही, मॅक्झिमम टाइम जे प्रॉब्लेम असतात हे सायकोलॉजिकल जास्त असतात. सायकोलॉजिकल. केव्हा कसं असतं की पुरुषांना काही नॉलेज असतं, स्त्रियांना काही नॉलेज नसतं. स्त्रियांना त्यांचे म्हणजे अवयव दिसत नाहीत, त्यांना त्यांच्या अवयवाबद्दल काही माहिती नसते. त्यांना वल्वा कुठे आहे किंवा क्लायटस ग्रंथी कुठे आहे, जी स्पॉट कुठे आहे, आपले इरोटिक झोन कोणते आहेत हे पण आपल्या जे खेड्याच्या स्त्रिया असतात त्यांना माहीत नसतं आणि त्याच्यामुळे या लैंगिक समस्या उद्भवतात. जर प्रॉपर सेक्स एज्युकेशन दिलं, त्यांच्या पार्टबद्दल, त्यांच्या महत्त्वाच्या पार्टबद्दल जर आपण त्यांना नॉलेज दिलं तर मला वाटतं हे लैंगिक समस्या दूर करण्यासाठी नक्कीच त्यांना आपण मदत करू शकतो. नक्कीच सर. आशा किरणच्या नवीन तंत्रज्ञानाने सेक्स समस्या निवारण करण्यासाठी कोणती क्रांती केली आहे असं तुम्हाला वाटतं? बघ, 1985ला जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा फक्त बोंधू लोकांचा संचार होता. आपल्या शहराच्या बाहेर एखादा कोणतरी बोंधू किंवा हकीम डॉक्टर असायचे. पण त्यानंतर जेव्हा मी ॲज अ MBBS आणि फेलोशिप ऑफ USCची केल्यानंतर जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून मी याच्यामध्ये नवीन तंत्र काही आणतच गेलो. आणि प्रत्येक वेळेला जेव्हा मी कॉन्फरन्सला जातो तेव्हा जे काही नवीन प्रॉडक्ट आले ते सेक्स टॉईज असतील किंवा काही लेटेस्ट आता आलेले एक म्हणजे इरॉक्सॉन जेल क्रीम आहे किंवा व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइस आहे, शॉकवेव्ह थेरपी आहे, लेझर थेरपी आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटोथेरपी आहेत, किगल चेअर थेरपी आहेत. इतके सगळे थेरपी असणारं सेंटर हे महाराष्ट्रातील नाही, आपल्या भारतातील एकमेव केंद्र माझं आहे. आणि त्याची मला म्हणजे खूप म्हणजे अभिमान पण आहे. कारण की लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी नक्कीच आपलं तंत्रज्ञान आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतं. नक्कीच सर. आणि तुमचं जे YouTube चॅनल आहे त्यावर सुद्धा खूप उत्तम पद्धतीने तुम्ही गाईड करता सगळ्यांना आणि 3 लाखांपेक्षाही जास्त तुमची YouTube फॅमिली झालेली आहे. अर्थातच मला हे जाणून घेतल्यानंतर खूप आनंद झाला. तर तुमच्या YouTubeवरचे जेवढे सगळे मुद्दे असतात त्यावर सगळे तुम्ही मार्गदर्शन करता. सर, येणाऱ्या काळात स्मार्ट टेक्नॉलॉजी असेल, रोबोटिक्स असेल, नॅनो मेडिसिन्स असतील, सेक्स हेल्थमध्ये कोणत्या पद्धतीने बदल घडवू शकतात तुम्हाला वाटतं?
आजच्या स्थितीमध्ये मला असं वाटतं की आता हा. लेटेस्ट मी एक कॉन्फरन्सला गेलो होतो, तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच रोबोटिक शॉकवेव्ह थेरपी इंट्रोड्यूस होत आहे, जे की म्हणजे चांगलं म्हणजे रोबोटसारखं काम करणार आणि चांगले इरेक्टाईल डिस्फंक्शन ट्रीटमेंट देण्यासाठी त्या रोबोटिक शॉकवेव्ह थेरपीची आपल्याला मदत घेता येईल. त्यानंतर स्मार्ट टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं पुढच्या काळामध्ये जे येणार आहे, जे आज आपण पिशॉट थेरपी करतो आहे, त्याला मी स्टेम सेल थेरपी म्हणतो. हे स्टेम सेल खूप जास्त ॲडव्हान्स थेरपीमध्ये येणार आहे, तर ते पुढच्या 2-4 वर्षामध्ये नक्कीच आपण एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर तू तिसरं मला विचारलं की नॅनो मेडिसिन. आता नॅनो मेडिसिनचे असं असणार की आजचे जे आपण डोस घेतो आहे, जे काही मेडिसिन घेतो आहे, ते थोडं क्रूड फॉर्ममध्ये घेतो आहे. उद्या फक्त एक ड्रॉप टाकला तरी आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळणार आहे. उद्या एक ड्रॉप आपल्या जिभेवर टाकला तरी आपल्याला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होणार नाही. असे की ड्रॉप्स वर रिसर्च चालू आहे आणि ते येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये मला वाटतं नक्कीच आपल्या भारत देशामध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतात. आपली आधुनिक जीवनशैली आहे, जसं की जंक फूड असते, त्यानंतर मोबाईलचे रेडिएशन्स असतील, त्यानंतर स्ट्रेस असेल, तर याचा सुद्धा तितकाच इफेक्ट होतो का? याच्यासाठी प्रामुख्याने दुसरे अजून कारण हे नक्कीच असतात की एक तर म्हणजे ताण तणाव, त्याच्यामुळे आपलं हार्मोन असंतुलन होतं. आणि जंक फूड आपण जे वगैरे घेतो आपण, तर जंक फूडमुळं पण आपल्या म्हणजे पूर्ण बॉडीचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळं होऊ शकतं. तर एनिवे जे काही आपल्या शरीराला घातक पदार्थ आहेत, जे की आपण सेवन करतो, ज्या ज्या काही सवयी आहेत, त्या आपण सवयी आपण ॲक्सेप्ट करतो, त्या सवयीमुळं नक्कीच आपल्याला मेल इन्फर्टिलिटीचं एक कारणमध्ये होऊ शकतं. सर, जसं की तुम्ही मेल इनफर्टिलिटीबद्दल बोलला, सीमन ॲनालिसिस टेस्ट बोलला, तर ही जी सीमन ॲनालिसिस टेस्ट असते, यामध्ये कुठले कुठले घटक महत्त्वाचे असतात आणि कशा पद्धतीने होते हे? नाही, त्याला मी 2च घटक महत्त्वाचे असतात. एक तर काउंट आपलं कंपल्सरी 40 मिलियनच्या वर पाहिजे आणि दुसरं एक मोटिलिटी ते 50%च्या वर पाहिजे. अच्छा. सर, आपण जसं की हार्मोन्सबद्दल बोलत आहोत, तर टेस्टोस्टेरोन असेल, FSH असेल किंवा LH असेल, तर हे जे पुरुषी हार्मोन असतात, ते प्रजननासाठी किती क्षमता, त्यांचा वाटा किती असतो प्रजननामध्ये? आता हे जे जे काही हार्मोन्स तू बोलते आहेस, तर टेस्टोस्टेरोन म्हणा, FSH म्हणा, TSH म्हणा, थायरॉइड म्हणा, हे सगळे आपले जे हार्मोन्स आहेत, हे सगळे हार्मोन्स संतुलित पाहिजेत. अच्छा, बॅलन्स. बॅलन्समध्ये पाहिजेत. बॅलन्समध्ये असतील तरच आपलं स्पर्मॅटोजेनेसिस प्रॉपर होणार, अदरवाईज होणारच नाही. अच्छा, म्हणजे एक स्पेसिफिक असा हार्मोन नाही की हाच प्रॉपर लेवलमध्ये एका पाहिजे. हार्मोनवर हे डिपेंड राहू शकत नाही, सगळ्याच हार्मोनवर डिपेंडिंग असते. अच्छा. सर, सध्या ना लोक जिमला जातात, मग तिथे प्रोटीन पावडर असतील, सप्लिमेंट असतील, स्टेरॉइड्स असतील, ते खूप प्रमाणाच्या बाहेर घेतले जातात. त्या लिमिट सेट करत नाही किंवा आपण जातो मनाने घेतो आणि त्याचा मग काही शरीरावर धोका होतो का? शुक्राणूंवर त्याचा कशा पद्धतीने परिणाम होतो? कोणते म्हणजे आजचे युवा पिढी जी आहे, ते म्हणजे लवकरात लवकर त्यांना बॉडी बिल्डअप करायचं आहे, बिल्डअप करायचे. त्यासाठी ते नक्कीच शॉर्टकट ॲक्सेप्ट करतातच. तर त्यासाठी ते घेतात स्टेरॉइड, ज्याला आम्ही ॲनाबॉलिक स्टेरॉइड म्हणतो, किंवा काही घेतात प्रोटीन पावडर, ज्याला व्हे प्रोटीन म्हणतो, आणि काही अजून इतर काही क्रिएटिन वगैरे वगैरे सारखे आणि काही इंजेक्शन पण ते घेत राहतात. तर नक्कीच याचा म्हणजे आपल्या स्पर्मॅटोजेनेसिसवर आणि आपल्या इन्फर्टिलिटीवर नक्कीच एका संशोधनात सिद्ध झालेले आहे की याचे बॅड इफेक्ट्स आपल्या शुगरवर होतातच. आपल्याला ऑलिगोस्पर्मिया किंवा ॲझोस्पर्मिया होण्याचे जे चान्सेस आहेत ते या पुरुषामध्ये जास्त आढळून आलेले आहेत. अच्छा. अंडकोशातील ज्या समस्या असतात त्या वंध्यत्वाला कशा प्रकारे कारणीभूत ठरतात? नाही, लहानपणापासून तर प्रौढ अवस्थेमध्ये जेव्हा केव्हा काही इन्फेक्शन झाले आणि ते टेस्टिक्युलर इन्फेक्शन झाले किंवा व्हेरिकोसिल झालं, हे पण आपल्या शुक्रजंतूला नक्कीच कमी करण्यासाठी हे थोडंसं मदत करतं. अच्छा. तर ॲक्च्युली व्हेरिकोसिल जे असतं हे खूप कॉमन समस्या आहे आणि ते ग्रेड 1 आणि ग्रेड 2 असेल तर त्याचा जास्त इफेक्ट येत नाही, पण ग्रेड 3 आणि ग्रेड 4 व्हेरिकोसिल असेल, ज्याला मी टेस्टिक्युलर व्हेरिकोसिल म्हणतो, त्याचा नक्कीच शुक्रजंतूवर परिणाम दिसून येतो. आणि आजच्या स्थितीमध्ये जर तुम्ही प्रॉपर अंडरविअर किंवा अंडरगार्मेंट जर घालत नसाल, त्याचा पण आपल्या टेस्टिक्युलर टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी जो केला गेला पाहिजे तो होताना दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळे पण आज इन्फर्टिलिटीचे पेशंट टाईट जीन म्हणा किंवा टाईट कपडे किंवा सिंथेटिक अंडरवेअर घातल्यामुळे पण खूप वाढलेलं आहे. अच्छा. सर, आधुनिक उपचार जसं की IVF असेल, ICSI असेल, TIES असेल, त्यानंतर PISA असेल, तर पुरुष वंध्यत्वावर मात करण्यासाठी हे कशा पद्धतीने मदत करतात? नाही, जसं की मी तुम्ही सांगितलं की IVF झालं, एक्सी झालं की टेसा झालं, हे आम्ही सगळे लेडीजसाठी आम्ही थेरपी वापरतो. अच्छा. जर कोणाला शुक्रजंतूची संख्या कमी असेल
आणि किंवा अजिबात नसेल, ज्याला मी आजोस्पर्मिया म्हणतो, त्यासाठी कंपल्सरी IUI आम्ही ॲडवाईज करतो. IUI 2 प्रकारचे असतात, IUI बाय हजबंड, IUI बाय डोनर. इंट्रा युटेराईन इन्सेमिनेशन हे आपण हजबंडचं सिमेंट वापरू शकतो. जर त्याच्यामध्ये शुक्रजंतू काही प्रमाणात असतील तर त्याला पूर्ण स्पर्म वॉश करून, त्याला स्पर्म वॉश केल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढून गर्भाशय पिशवीमध्ये सोडून ते आम्ही फर्टिलिटी करून देऊ शकतो. दुसरं आहे IUI बाय डोनर, जिथं ॲझोस्पर्मिया आहे, शुक्रजंतू अजिबात नाही, आपल्याला फलित करण्यासाठी शुक्रजंतू आपल्याकडे सिंगल शुक्रजंतू पण नाही आहे, तर त्यासाठी कंपल्सरी IUI D आम्ही हे ॲडवाईज करतो. तिथं आम्ही डोनरचं स्पर्म वापरतो, तिथं आम्ही प्रायव्हसी मेंटेन करतो, कोणाला एक दुसऱ्याला काही सांगत नाही आणि कोणाचं आहे काय आहे कोणाला आम्ही देतो आहे ते पण गोपनीयता आम्ही मेंटेन ठेवतो. आणि ही पद्धत खूप छान आहे, कारण तिथं जो मेन डिफेक्ट आहे त्या पुरुषामध्ये ॲझोस्पर्मिया आहे, तो मेन डिफेक्ट आपण बाजूला सारून आपण दुसऱ्याचं स्पर्म घेतो आणि दुसऱ्याचं स्पर्म आपण गर्भाशय पिशवीमध्ये ज्या दिवशी ओम अवेलेबल असेल त्या दिवशी मध्ये सोडतो आणि गर्भधारणा करून देतो. नक्कीच सर, ज्या पद्धतीने काळ पुढे जात आहे त्याच पद्धतीने आशा किरण सुद्धा पुढे जाणार आहे आणि अत्याधुनिक जेवढे तंत्रज्ञान आहे, जेवढ्या मशिनरीज आहेत ते आपल्या इथे उपलब्ध आहेत, पण येणाऱ्या काळात सुद्धा सगळ्या अवेलेबल प्रोसेस आपल्याकडे असणार आहे. सो तुम्ही कधी सुद्धा आशा किरण मध्ये नक्की येऊ शकता. सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगर येथे सरांना तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता किंवा शनिवारी आणि रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिकमध्ये सरांना भेटू शकता. यासोबतच आजचं हे सदर तुम्हाला आवडलं असेल अशी आपण प्रेक्षकांकडनं अपेक्षा ठेवूयात. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण दिली आहे, पण या पुढे जे प्रश्न असतील त्याचीही उत्तरं आपण नक्कीच देणार आहोत पुढील सदरामध्ये. त्यामुळे असंच पाहत रहा आशा किरण, बोलूया निसंकोच. धन्यवाद. थँक्यू.